नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मी आज चिवडा बनवणार आहे, तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर इथं अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत. मी चाळून स्वच्छ करून चांगलं थोडंसं ऊन देऊन घेतलेलं आहे, चाळणीनं चाळलेलं आहे. त्यानंतर मी हे कढीपत्ता घेतलेला आहे, जो आपल्या घरचा छान असा आहे. कोथिंबीर आहे, विकतची आहे, आता सध्या लावली पण व्यवस्थित नाही आली उन्हामुळं. तर ही मकई पोहा 1 प्लेट भरून घेतलेला आहे. हे मकई पोह्याच्या ऐवजी तुम्ही शेव पण वापरू शकता. खोबरं घेतलं 1 प्लेट, हे पंढरपूर डाळ 1 प्लेट आणि शेंगदाणे खूप आवडतात आमच्या चिवड्यात. लसूण घेतला आहे मी मूठ भरून, जो देशी आपल्या घरचा आहे तो. 1 लिंबू आणि ही लाल मिरची, हळद आणि मीठ चवीनुसार, एवढं मी वापरणार आहे. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी इथं. तेल पण जास्त नाही वापरायचं, कमीच वापरायचं, उन्हाळा आहे त्यामुळं. तर तेल गरम झालं की मी इथं हे खोबरं तळून घेते. सगळं मी तळून घेतलं आणि शेवटी मी हे थोडंसं तेल कमी पडलं अजून म्हणून थोडंसं टाकलं, कारण ह्या मकई पोह्याला जरा तेल जास्त लागतं. चांगलं तेल गरम करावं लागतं, मग ते तळून घ्यायचं. आता सगळं तळलं, मग थोडंसं तेल राहिलं होतं, त्याच्यात मी कोथिंबीर चांगली तळून घेते. म्हणजे एवढं जास्त तेलत नाही, चांगली कडक करून घेते. नंतर मग आपण कमी गॅस करून मग नंतर कडक केली की वरून टाकणार आहोत आपण चिवड्यामध्ये. तर आता चांगली मस्त कडक झालेली आहे कोथिंबीर. आता ह्याच्यात मी चिरमुऱ्यात सगळं तळलेले पदार्थ सगळं टाकून घेते. अगोदर नितळून घेतलं पूर्ण आणि मग टाकून घेते. फक्त मी मकई पोहा मागं ठेवते. तर चांगलं मिक्स करून घेते मी हे टाकलेलं, म्हणजे कसं हे गरम असल्यामुळं मग चिरमुरे अजून कडक होतात. इथं कोथिंबीर बघा थंड होऊन द्यायची. आता ह्या लसणाची फोडणी मारायची आपल्याला. तर ह्याच्यातच मी लिंबू पिळून घेते. 1 लिंबू आपण इथं वापरलेला आहे. आता इथं मी सगळं तेल संपलेलं तळलेलं, मग थोडंसं तेल फोडणीला घेतलेलं आहे. परत एकदा मी तेल गरम झालं की मग ह्याच्यात लसणाची फोडणी मारायची. लसूण चांगला परतून घ्यायचा, म्हणजे छान लसूण परतून घ्यायचा, म्हणजे लसणाने चिवडा छान लागतो. आणि त्यानंतर मग लसूण परतला की मग आपण हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे. हिरवी मिरची काय मी इथं घेतलेली नाही, कारण हिरवी मिरची नव्हतीच, त्यामुळं लाल मिरची पावडर. बाकी मसाला आपण वापरलेला नाही. आता वरून मी ही फोडणी मारते ह्याच्या चिरमुऱ्यामध्ये. तर चिरमुऱ्यामध्ये फोडणी मारत असताना थोडीशी सांडस पिरगळी, गडबड झाली, तर काही नाही, ह्याच्यात टाकून आता सगळं मिक्स करून घेते मी. तर इथं आपल्या घरात हमेशा चिवडा राहतोच. आणि मुलांना कसं बाहेरचं खाऊन, आता इथं काय झालं थांबा की थोडंसं मला कमी वाटलं, हळद मीठ बी फिक्कं वाटलं, म्हणून मी अजून थोडंसं घेतलं तेल आणि परत एकदा फोडणी मारली, कारण थोडासा फिक्का वाटत होता म्हणून. तर हे पोरांना कसं बाहेरचं खाऊन मग थोडंसं बाहेरचं पण टेस्ट देत नाही ना सारखं सारखं खाऊन, त्यामुळं मग मुलांना द्यावा लागतो. आणि मग कसं मुलं कधी कधी चहाबरोबर, कधी टाईमपास, आपल्याला पण कधी तोंडाला चव नसली तर मग हमेशा मी करून ठेवत असते. तर छोटासा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला कसा वाटला बघा, आणि आवडला तर लाईक करा. आणि भेटू एका परत नवीन व्हिडिओमध्ये. आता मी इथं सगळा थंड करून घेते आणि डब्यात असा भरून ठेवते, मग मुलं आली की मुलांना द्यायला. तर एकदा नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.